जरांगेंच्या आंदोलनाबाबत राजेश टोपेंचीही चौकशी करण्याची मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे। दगडफेकीचा कट टोपेंच्या कारखान्यावर शिजल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। तर आरोप सिद्ध झाल्यास राजकारणातून संन्यास घेईन असं प्रत्युत्तर राजेश टोपेंनी दिलंय। राजेश टोपेंच्या कारखान्यावर हे सगळं षडयंत्र रचलं गेलं। त्या कारखान्यातना जे दगडफेक सगळ्या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी। एक शरद पवार साहेबांचे फोन येत होते, जरांगे शरद पवारांचेच फोन घेत होते हे संगीता वानखेडे सांगते। त्याची आपण शासन चौकशी करणार का? सर्व प्रकरणाची त्या ठिकाणी राजेश टोपेवर रोहित पवार होते, खडी वगैरे एसआयटी चौकशी। मी जर 1% जरी दोषी असेल तरी महाराष्ट्राच्या जनतेने काही शिक्षा दिली तरी मी ती भोगायला तयार राहील आणि मी सुद्धा माझ्या राजकारणाचा 100% काय म्हणायचं त्याला संन्यास घेईल जर मी 1% जरी दोषी असेल तर। 99चा विषय नाही सांगत, 1% जरी दोषी असेल।